रामकृष्ण हरी. आज आपण वैदिक साहित्याचा सामान्य परिचय करून घेणार आहोत. वेद हा शब्द विद जाणणे या धातूपासून आला आहे. त्यामुळे वेद या शब्दाचा अर्थ ज्ञान असा आहे. हे ज्ञान सामान्य ज्ञान नाही, ते ब्रह्मज्ञान प्रतिपादन करणारे आहे, धर्मज्ञान प्रतिपादक आहे. वेदाचे दुसरे व सर्वसामान्य नाव श्रुती असे आहे. श्रु म्हणजे ऐकणे. प्राचीन काळी छापण्याची कला अस्तित्वात नव्हती. जे काही वाङ्मय उपलब्ध होते ते वाङ्मयच अर्थात वाणीच्याच रूपात होते. मंत्र म्हटले जात होते व ते ऐकले जात होते. अशा ऐकणाऱ्यांकडून त्यांचा प्रसार होऊन त्याचे नाव श्रुती असे पडले. वेद किंवा वैदिक साहित्य प्राधान्याने 4 भागांमध्ये अंतर्भूत आहे. अर्थात वैदिक साहित्याचे 4 प्रमुख खंड पडतात. ते म्हणजे 1 संहिता, 2 ब्राह्मणे, 3 आरण्यके आणि 4 उपनिषदे. ते भाग आपण आता क्रमाक्रमाने बघू. पहिला भाग संहिता. संहिता हा शब्द समधनधा या धातूपासून आला आहे. याचा अर्थ एकत्र ठेवलेले असा आहे. याचा सरळार्थ एकत्रित ठेवलेले किंवा ग्रथित केलेले असा होतो. यावरून विविध ऋषींनी विविध वेळी प्रणीत केलेल्या प्रार्थना, स्तुती किंवा कवने यांचे केलेले एकत्र ग्रथन म्हणजे संहिता असे कळून येते. यात विविध मंत्र, प्रार्थना, ऋचा, सूक्ते यांचा अंतर्भाव होतो. 4 वेदाच्या 4 संहिता आहे. त्या म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. वैदिक साहित्याचा दुसरा भाग म्हणजे ब्राह्मण ग्रंथ. ब्राह्मण ग्रंथ हे विस्तृत गद्य ग्रंथ आहे आणि त्यात यज्ञविषयक विधींची सर्व माहिती सविस्तर आलेली आहे. वैदिक साहित्याचा तिसरा भाग म्हणजे आरण्यके. आरण्यके हे अरण्यात अर्थात विजनस्थानी निर्माण झालेल्या रचना आहे. आरण्यके व उपनिषदे यांचा संयुक्त उल्लेखही येतो. वैदिक साहित्याचा चौथा भाग म्हणजे उपनिषदे. उपनिषदे हे गूढ किंवा रहस्य ज्ञानाने परिपूर्ण अशा रचना आहे. या दोन्ही प्रकारच्या रचनातील म्हणजेच आरण्यके आणि उपनिषदे यातील काही रचना ब्राह्मण ग्रंथांना जोडूनच आलेल्या आहेत, तर काही रचना स्वतंत्र म्हणून ओळखल्या जातात. आता यापुढील येणाऱ्या भागामध्ये आपण या भागांची सविस्तर अशी चर्चा करू आणि त्याची सविस्तर अशी माहिती घेऊ. रामकृष्ण हरी.